तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर मी प्रकाश बावकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि मी आज आलो आहे चंदनसार बजाज सेंटरला. नवीन ओपन झालं आहे, म्हणजे वेस्टला होतं ते ईस्टला आलं आहे. तर खूप मोठं आहे, ते तुम्हाला दाखवतं आहे. कसं चंदनसारला आलात ना, पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे पुढे. तर तिकडे मी सर्व्हिसला आलो आहे, माझी गाडी बंद होती, वायरिंगचा प्रॉब्लेम आहे आणि सर्व्हिस पण करायची आहे, तर त्यासाठी आलो आहे. तर आता बघूया, केवढं मोठं शोरूम आहे आणि नवीनच ओपन झालं आहे. तर ऑफर पण आहेत, तर बघूया, त्याचा लाभ पण घेऊया आणि बघूया, तुम्हाला दाखवतो केवढं मोठं सर्व्हिस सेंटर आहे. तर मित्रांनो, हाच तो शोरूम आहे जिथे गॅरेज आहे, जिथे गाड्या बांधल्या जातात बजाजचं. हे वेस्टला होतं, वेस्टवरून ईस्टला आलं आहे, चंदनसारच्या इकडे. चंदनसार पेट्रोल पंपच्या थोडंसं पुढे लेफ्ट साईडलाच आहे मित्रांनो, विरारवरून येताना. तर असं खूप मोठं आहे. पहिले कसं छोटं होतं, त्याच्यामुळे एवढ्या गाड्या जायचं ना, पण आता हे खूप मोठं आहे. बाहेर पण तुम्हाला पेस खूप आहे गाड्या लावायसाठी. बघू शकता याचा एंट्रन्स. समोर इन्क्वायरी आहे, तिथं बिलिंग होतं आणि वायरिंग वगैरे चेंज करायचे पण तिथं मशीन आलेत. आणि 6 सेट आहेत मित्रांनो, 6 गाड्या एक सोबत लागू शकतो. जास्त पण लागतील, पण त्या लोकांनी 60 ठेवल्यात. आणि छोटी मोठी किरकोळ कामंही बाहेर करतात मित्रांनो. तर आता माझ्या गाडीचं काम घेतलं आहे मित्रांनो. वायरिंग खराब झाली आहे आणि सर्व्हिसिंग पण फुल करायची आहे मित्रांनो. सकाळी चालू होतं, तर आज दादाने घेतले हातामध्ये. आणि हे साईड लाईट आहे, इंडिकेटर, तो ठोकला होता मला एका बाईकवाल्याने, तेव्हा तुटला होता, तर तो पण चेंज करून घ्यायचा. तर सर्व्हिसिंगची सुरुवात झाली आहे मित्रांनो. बूट वगैरे चेंज करतो आहे आणि बघूया किती वेळ जातो. गाडी तर मस्त करतो आहे. हे बघूया, एकदम छान अशी सर्व्हिस आहे, पटपट काम होतात मित्रांनो. तर हा इंडिकेटर आहे मित्रांनो, तो चेंज करायचा आपल्याला. याची किंमत 700-800 रुपये वाटतं आय थिंक. तर चेंज करून घेऊया मित्रांनो. ठोकला होता त्याच्यामुळे मित्रांनो हे झालं होतं, डॅमेज झालं होतं. ते ठोकून किती पत्रा हलका आहे बघा, एकदम हाताने पण तो चिमटतो, एकदम नल्ला पत्रा दिला. फायनली हा इंडिकेटर आहे. आता आपण लावून घेणार त्याच्यामध्ये. फायनली फिट करतो आहे. सेटिंग नाही जमत आहे, सेटिंगचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे थोडं दिक्कत येते मित्रांनो. तर बघूया. आणि खूप सारं काम आहे, हेडलाईटचं पण काम आहे मित्रांनो. तर हेडलाईट पण करून घेऊया आणि एकदाच काय असेल ते खर्च एकदाच करून घेऊया गाडीचा मेंटेनन्स खूप आहे मित्रांनो. गाडी सावकाश चालवा, गाडीचं मेंटेनन्स तर खूपच आहे. एकदा काढायला लागले खूप काढतं. आता मी 5-6 दिवसापूर्वी मी आर्मीचरचं काम केलं, स्टार्टरचं काम केलं. आणि गाडी आहे ना, पावसात ते पाणी जाऊन बघा कसं सडलं आहे बघा. एकदम हेडलाईट एकदम खराब झाली आहे. मला वाटतं काही दिवसांनी चेंज करायला लागेल पूर्ण. बघूया, अशी छोटी मोठी कामं येत असतात मित्रांनो. बघूया किती बिलिंग झालं, काय झालं आहे, तुम्हाला लास्टला व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा.